श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षडविकारा जिंकिले, संसारा ते त्यागिले. रात्रंदिनरत झाले, स्वामी भजनी सुखाने. स्वात्मा सुखी तल्लीन वृत्ती, तेणे हरली संस्कृती. कवणाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांचे या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य, स्वामी सुत निर्णती. संसाराते सोडून, बैसले गोसावी होवून. हे पाहुनी कित्येक जण, हासताती तया ते. परी त्याचा विषाद चित्ती, स्वामी सुतन मानिती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी, काकूबाई नामे करोणी. तिने हे वृत्त ऐकोनी, दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले, मायावश जे झाले. त्यांसी प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची. पुत्रवात्सल्ये करून पाही, शोक करीत काकूबाई. मुंबई तलवलाही, सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहोनी, वक्षस्थळ घेती बडवोनी. अंग टाकियले धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहोन, दुःखित झाले अंतःकरण. तिये लागी सावरून, धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी, मज लागी प्रसवोनी. मान्य झाली स त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्यांच्या या गोष्टी, तियेसी गोडन लागती. म्हणे याची भ्रष्टमती, खचित असे जाहली. यासी पिशाच बाधा झाली, किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली, पंचाक्षरी आणोनी. त्यासमयी प्रख्यात थोर, यशवंतराव भोसेकर. जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. तयांची घेवोन भेटी, विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती, तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी, दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्वही. होवोनिया दीनवदन, करीती विनंती कर जोडून. म्हणती सर्वज्ञ आपण, उपाय यासी सांगावा. ऐकोनिया देव मामलेदार, हासोनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर, माझे निदूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी, दुःखित झाली अंतःकरणी. मग ती स्वामी सुताची जननी, अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेड लाविले, त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाय आपुले, कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत, मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त, त्यांच्या उपदेशे जहाले. मठ होता कामाठी पुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत, जागा एका भक्तिणीने. निस्सीमचे स्वामी भक्त, आनंदे भजनी नाचत. कुटील जनत्यांते हासत, डोंगा बघे म्हणती हे. परी निंदा आणि स्तुती, दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणांविण आसक्ती, अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती, अनेक प्रकारे दूषण देती. परी शांतचित्ते त्याप्रती, उपदेशिती स्वामी सुत. जे अहंकारे बुडाले, सत्यपथाचरण चुकले. निज कार्याते विसरले, मोहे पडले भवजाली. ऐसे जे का मूढजन, ते भक्ता देती दूषण. परी तेथे अंतःकरण, दुःखित नोहे तयांचे. तारा नामे त्यांची कांता, तीही त्रास देतसे स्वामी सुता. परी तयांच्या चित्ता, दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात, शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस. स्वामी जयंती केलीसे, कोणी एके समयासी. नगरकर नाना जोशी, सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान, या नगरात सांप्रत. स्वामी सुत स्वामी भक्त, गोसावी होऊनी राहत. महाज्ञानी असती ते, एकवार पहावे तयांसी. इच्छा झाली नानांसी, मग कोणी एके समयासी. मठा माझी पातले, पाहुनी स्वामी सुताप्रती. आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरणवंदिती. स्तवन करीती तयांचे, स्वामी सुते तयासी. लाविले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या, ऐसे कित्येक सज्जन. स्वामी सुते शिष्य करून, वाढविले महात्म्य पूर्ण. श्री समर्थ भक्तीचे, पुढे जोशी बुवांनी. स्वामींची पत्रिका करोनी.
ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणोनी. नगारा वाजविता जोशी. हसू आले समर्थांसी. पाहोन या स्वभक्तांसी. परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सुत. श्री सन्निध भजन करीत. कीर्तनी आनंदे नाचत. लोकलज्जा सोडोनी. लोकापवादाचे मानी भय. तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्तानो हे. भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती. निंदा स्तुती करिताती. खेदानंद मानिता चित्ती. चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोटा नगरात. शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात. प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त. गोट्या खेळत त्यांसवे. ऐसे स्वामी सुताचे मत. परी दिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ. आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस. स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास. कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना. कोणी येताची दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा. सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती. मनातील खुण सांगती. ऐकोनी जनचकित होती. वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीचे आज्ञे वाचोनी. दर्शन नोहे कोणा लागोनी. ऐसे वर्तमान ऐकोनी. खिन्नमनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विण. तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3. निराहार राहिला. मग वाड्यासमोर जावोन. आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण. ऐकिले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त. आनंदे भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरित. दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी. तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधुते मंदिरी. प्रार्थोनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता. प्रार्थोनिया स्वामी सुता. मंदिरा माझी आणिले. पाहोनिया समर्थांसी. उल्हास सुताचे मानसी. धावोनिया वेगेसी. मिठी चरणी घातली. सद्गदित अंतःकरणी. चरण प्रक्षाळिले नयनाश्रूंनी. देहभान गेला विसरोनी. स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी. ते भेटले बहुत दिवसी. मग तयाच्या आनंदासी. पारावार नसेची. निज सुता ते पाहोनी. आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरुनी. हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी. बहुत होते सेवे करी. परी समर्थांची प्रीती खरी. स्वामी सुता बरी होती. त्यात होते जे दुर्जन. ते सुताचा उत्कर्ष पाहोन. दूषित होय त्यांचे मन. द्वेषपूर्ण करीताती. काही उपाय करून. फिरवोन समर्थांचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन. समर्थांपुढे करीती भजन. पायी खडाबा घालून. प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत. पायी खडाबा घालून. ऐशी वेळ साधोनी. समर्था सांगितले दुर्जनी. स्वामी सुतांची ही करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण. पायी खडाबा घालून. हा नाचतो काय म्हणून. आपुला अपमान करावया. परकी आणि निजसुत. समान लेखिती जे सत्य. जे सर्वांशी अलिप्त. श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्या ते. आता खडावा काढोनी. मग नाचावे त्वा भजनी. अशी आज्ञा सुता लागोनी. केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण. खडावा घेतल्या काढोन. स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहोनिया ऐशी परी. खिन्न झाला सुतांतरी. काळजात बोचली सुरी. अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण. दुःख दे तसे अपमान. उतरले सुताचे वदन. निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी. ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोडबरी. अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत. ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला. अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला. जन्मभरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर. त्याचे दुखविता अंतर. ते दुःख जन्मभर. त्याच्या मनी जाच तसे. त्या दुःखे उत्तरोत्तर. क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करी दिवस रात्र. चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला. शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला. अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी.
विनवीत समर्थांते म्हणे कृपा करून या स्वतः ते आणावे या ठाया कृपादृष्टी पाहून या आरोग्यतया करावे मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावोनी तथापि स्वामी सुद्धा पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावणवद्य प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होत त्यांची झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती भोजना ते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणासंगे न बोलिती रुदन करीती क्षणोक्षणी येतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाले उदासीनत त्या दिवसी आली सर्व नगरासी चैन न पडे काकूबाईंसी उसती समर्था क्षणोक्षणी मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तिथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता ऐकूनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लबलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सुता आपुला भक्ता सोन अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलिले तियसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मगनेला पुत्र शोके करोन दुःख करी रात्रंदिन समर्थ तियेचे समाधान परोपरी करिता ती नरजन्मा येऊनही सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उंचनीच भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेणीची धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी उसती सेवेकरी समर्थाते ती कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात श्रोते होऊनी सावधचित्त अवधान द्यावे कथेसी जय जय श्री भक्तपाला जय जयाजी परममंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोऽध्याय गूढः श्री भगवच्चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते श्री स्वामी सुधाख्याननामी सप्तदशोऽध्यायः समाप्तः अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।